आमच्या हॉस्टेलचा किचन. तर मी आणि फ्रीजमध्ये तुम्हाला काय पाहिजे ते ठेवू शकता, म्हणजे तुमच्या ड्रिंक बोला, थंड पाणी, हे प्रत्येकाच्या वेगळ्याची वस्तू. हा मस्त ब्रेड गरम करायला, पाणी गरम करायला, कॉफी मी घरून आणलेली आहे. तर मस्त आता मॅगी बनवायला घेतले. असं समोर मस्त ओपन किचन. तर मॅगी झाले मस्त, या तुम्ही सगळे खायला. तर मस्त समोरचा एवढा भारी ग्रीन व्ह्यू बघत मॅगी खातो. तर आता मस्त वॉक करत 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 चालले टर्टल बीचला. मी सकाळी 7:30ला उठलेलो. मी बरं लवकर जाईन बीचवर, पण सगळा आवरत कॉफी हे ते बनवत 8:30 झाले. तर मला ॲक्च्युली 8ला पोहोचायचा होता टर्टल बीचला, पण काय एवढा लेट. आणि पाऊस पण आहे, मस्त पाऊस पडत आहे आज. तर बघू आता नक्की टर्टल बघायला भेटतं का नाही, कारण की मला ते बोलले की टर्टल बघायचं असेल तर मॉर्निंगला जायचा, सकाळ तेव्हा बघायला भेटतात, कारण की पब्लिक नसते. आणि जेव्हा पब्लिक जेव्हा जमा होते मग ती छोटी टर्टल पण घाबरत असतील ना पब्लिक समोर जायला. तर आता बघू टर्टल बघायला भेटतं का नाही. आता पण इथनं वॉक, म्हणजे इथले सगळे पॉईंट असे बाय वॉकनीच आहेत. तर मी वॉकनीच चालेल, म्हणजे 10-15 मिनटात मी पोचीन माझा टर्टल बीचला. गुगल मॅप पण टाकला, काय 10-15 मिनटं दाखवलं. 10-15 मिनटं जाणं इझी आहे कोणासाठी पण. आणि इकडं असा मार्केट आहे, या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही, म्हणजे आपल्यासाठी डीमार्ट तसं आहे, म्हणजे तसा नाही फक्त डीमार्ट सारखा नाही, पण आहे, म्हणजे जेवढ्या गोष्टी भेटायला पाहिजे तेवढ्या गोष्टी इथं भेटतात रेग्युलर. इथनंच मी सकाळी काल रात्री मॅगी, म्हणजे कोट्टू बोलतात इथं, मॅगी ब्रँडचा असते तो घेतला, सकाळी बनवला, मस्त झाला, पोट भरला, एनर्जी आली. रोज सकाळी ब्रेकफास्ट मस्तच असते, नंतर काय आपला रेग्युलर सगळा चाललेला असतो. बघू आता काय भेटते पुढं. हॅलो वॉक करत 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 गाल्ल्या गुल्ल्यातून टर्टल बीच पॉईंटला चालले. आता टर्टल झोपले का पाण्याने का काय करतात, नाश्ता चालू आहे समजेल. मेन रोडवर नाही तिथं नावलेलं आहे पाठी टर्टल बीच म्हणून, कारण अशा गाल्ल्यातून तुम्हाला यायला लागेल टर्टल बीचला. टर्टल बघायला म्हणजे बऱ्याच तुम्हाला इंस्टावर रील वगैरे दिसत असेल टर्टल बीचच्या. नशिबान असलं तर बघायला भेटतात. आता नशिबान आहे का नाही आता मला पण नाही माहिती. बघायला भेटलं तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल, मला बघायला भेटलं. आता बघू टर्टल दिसतान का नाही, का मासं दिसतान का काय दिसतान. टर्टल बीचला पोचलो पण टर्टल काय दिसत नाही. बघू चालत पाणी एवढा क्लिअर आहे ना, एक नंबर एकदम क्लीन. थोडा अजून आत गेल्यावर अजून क्लीन भेटेल. आता बघू आता काय. मी स्पेशल आहे टर्टल बघायला आलो, पण टर्टल काय बघायला नाही भेटला. सरडा, कावलं, कुत्री, चिंबऱ्या त्या बघायला भेटल्या. तर बघू इकडून एक समोरून एक असा रस्ता आहे, पुढं जाऊन काय टर्टल बघायला भेटतं का नाही काय बघू आता कसं होतं कसं नाही. बने रहे मेरे साथ, टर्टल दिखा तो जरूर दिखाऊंगा. अरे बाबा तरी टर्टल बीच वाले ना टर्टल बघायला भेटू दे. माझा तर मी लेटच झालो. त्यांना ऊन पडले, बराच टाइम वेट केला, पण टर्टल काय बघायला नाही भेटला. आणि मला इथनं माझ्या हॉस्टेलवरनं पण मला चेकआउट करायचं आहे. तर बघू जाता नाही भेटलं तर नशीब. तर मी आता आले हॉटेलचे उनावटूला. तर हा आहे माझा बेडरूम. आणि आता जरा लाईट गेलं तर जरा प्रॉब्लेम झाले. इकडं असे टोटल एका रूममध्ये 4 आहेत. तर मला मिरीसावरनं उनावटूला यायला 1 तास लागला. बसनी जवळजवळ किती 400 रुपयाचे काहीतरी घेतलं, म्हणजे आपले 100 रुपयात त्यांनी 1 तासाचा प्रवास मला करून दिला. तर इकडं मी जरा जातं बाहेर, जरा बाहेरचं काय काय प्लेस आहे ते व्हिजिट करून घेतं. बघू आता आपल्याला पुरं काय काय बघायला घेतं. अशा गल्लीतून वॉक करत 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 मस्त असा सुंदर तर तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. हा बघू शकता स्विमिंग पूल, ते मस्तपैकी तुम्ही अशा उड्या टाकू शकता. हा स्विमिंग पूल
हा असं स्विमिंग पूल आहे. रात्री मी उड्या मारेन, आता नाही, कारण की आता जास्त ऊन आहे, तर माझी इच्छा नाही उड्या मारायची. नो डायव्हिंग. खेळू शकता तुम्ही इथे. तुम्हाला नाश्ता करू शकता. वटुणावरून गेले लाईट हाऊसला जायला 15 मिनटं लागतात. बाय बस, बाय ऑटो, तुकतुक. हा हॉटेलचा एंट्रन्स आहे. मस्त असं एकदम म्हणजे 3 स्टार हॉटेल आहे प्लस हॉस्टेल. आणि हा तुम्हाला आत्ताच सांगतोय, booking.com नका बुक करू, कारण की booking.com माझं $10 गेलेत. आणि मी एंट्री केली, सगळं भरून झाल्यानंतर मला आगोडावर दिसला हा सेम, सगळा सेम $5. आणि जर $2 एक्स्ट्रा भरले $7 मला विथ ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. म्हणजे मी किती चुकत्या बनलो, किती फसवतात. म्हणून कधी बुकिंग करताना आगोडावरनं करा. आणि माझ्या सगळ्या बुकिंग आगोडावर नाहीत. ही booking.com का केली, कारण की आगोडावरनं होत नव्हती. किती फसलो मी. तर म्हणून बुकिंग करताना खूप विचार करून बुकिंग करा. आगोडावरनं करायची की booking.com. मी तर सजेस्ट करेन की आगोडावरनंच करा सगळ्यांनी बुकिंग. आता जायचं आहे गॅले लाईट हाऊसला जायचं आहे, आणि गॅले बीच, आणि उन्हावटून बीच आहे इथं. तो उन्हावटून बीच करायचा एक्सप्लोर. मला बीचच्या आता नफरत आहे, कारण की टॅनिंग एवढा झाला आहे की परत इच्छा ना टॅनिंगची. रास लय बेकार. गॅलेला जायला मी बसने जाणार आहे, कारण की टुकटुक 600 बोलतोय. त्यापेक्षा 50 रुपयात मला तर वाटतं मी बसमध्ये जाईन. राज चेंजेस म्हणा, तेच पैसे माझे खाण्यात गेले तरी मला काय नाही वाटणार. ट्रान्सपोर्टमध्ये जर तुम्हाला त्याच चीप रेटमध्ये जायला भेटतंय, तुम्ही तेच पैसे राहिलेले खायला वापरा. म्हणून मी परत बसची वाट बघीन. ती आलती आता, पण मी धावायला कांटाला गेलो, थोडा धावलो, तर मी बरं जाऊ देचं. आता बसची वाट बघते, बघू. 5 मिनिटं वेट करायचा, एवढाच आहे. गॅले फोर्टमध्ये 9 किलोमीटर स्पॉट आहेत. म्हणजे प्रत्येक असं म्हणजे अख्खा फिरायला आहे ना, बरेच स्पॉट आहेत. टुकटुकवाला आहे, रिक्षावाला, तो मला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. फक्त इथले 1000 रुपये, श्रीलंकन 1000 रुपये घेऊन तो मला अख्खी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर मी बार्गेनिंग करत होतो. तू बोलतोय तर तू आपल्या इंडियातला आहे, समोरचा देश, म्हणून तुला मी एकदम कमी प्राईसमध्ये तो सगळे मला पॉईंट दाखवून देणार आहे. तर हा 1668 हा बनलेला आहे अख्खा फोर्ट. तेव्हापासून मग नंतर मग ब्रिटिशांनी नंतर मग ते सगळं हे केलं. पोर्तुगल, 1668 Portugal. ओके. After another side here, Holandese is like VOC, this Dutch badge. ओके ओके. हा जो झाड बघता बनियान ट्री, हा 250 वर्षापूर्वीचा झाड आहे. म्हणजे किती जुना झाड आहे हा. पहिले ब्रिटिश काळात तेव्हा त्यांचा वेअर हाऊस होता, पण तेही आता इथं सरकारने म्युझियम हाऊस केलेला आहे. तर हा गॅलेमधला डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, एकदम जुना डिस्ट्रिक्ट कोर्ट. डच काळातील हॉस्पिटल होता, पण आता इथं सगळा बदलून सगळा शॉपिंग कॉम्प्लेक्स करून टाकला आहे. म्हणजे हॉटेल बोला. त्या टुकटुकवाला मला सगळे असे एक एक करत पॉईंट दाखवते. त्याने त्या पॉईंटची मला सगळ्यांची माहिती देते. मला असं वाटतं 12 म्हणजे 1000 रुपयात वरते यांना सगळ्या येऊना, म्हणजे माझे फोटो काढायला. जंगल बीच. मला हा समोर जो डोंगर दिसत आहे, जेव्हा हनुमान घेऊन जात होता तेव्हा तो डोंगर जो हातातून म्हणजे थोडासा तुकडा पडलाय, तो समोरचा दिसतोय. तो समोरचा तुकडा हा पूर्ण सगळ्या, म्हणजे ते जेवढी झाडे आहेत त्यात तेवढी मेडिसिन आहेत. तो घर आहे कुमार संगकाराचं घर आहे गॅलेमध्ये. गॅले फोर्टमध्ये राहतात ते. कुमार संगकाराचं घर येऊ. तर हा लाईट हाऊसला ते सगळे दारू गोले वगैरे यांचे सगळे इथंच आहे. तुम्हाला थोड्याला दाखवतो तो व्हाईट लाईट हाऊस. तर हा दिसतोय. हा तर असं या फोर्टमध्ये अख्खी सिटी मोठी बसलेली आहे.
लाईटवर ना फ्लॅग दिसत नसायचे रात्री, म्हणून तो तिकडं व्हाईट हाऊस आहे तिथनं कसा लाईटचा वगैरे सगळा बंदोबस्त करून मग तिकडनं ते लाईटचा सगळा हे केला, त्याच्यामुळे तो नवीन लाईट हाऊस बांधण्यात आला. हा जुना पण आहेच, पण तो नवीन बांधण्यात आला 1969ला. हे गाईड आहेत, यांनी मला सगळं सजेस्ट केलं. तुम्ही इथं आले की नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. हा दिसतोय समोर तो इंडियन हाऊस आहे. एनिवन लिव्ह इंडियन पर्सन? ओके ओके. आपला इंडियातलाच माणूस 29 मध्ये आपला इंडियातलाच माणूस इथं राहतं, म्हणून याला इंडियन हाऊस बोलला जातंय. हा फोर्टमध्ये म्हणजे सर्वात कॉस्टली एरिया इकडचा, म्हणजे मोठे मोठे बिझनेसमॅन मोठे मोठे लोक इकडे राहतात. तर आता आपण आलो मून गॅलरीत. मून गॅलरी म्हणजे आपण गॅले फोर्टला एंट्री मारताना जो मोठे असे दरवाजे वगैरे आहेत त्याच्याच बाजूला मून गॅलरी आहे. तर यो समोर दिसतं यो मोठा स्टेडियम आहे आणि ही समोर बनले ही नवीन सिटी, आणि आपण जी मागं जोरून फिरलो आतमधली ही ओल्ड सिटी. आणि यो बघा यो समोर दिसतं यो यो वरती यो घाड्याल, यो सगळीकडनं घाड्याल तुम्हाला दिसेल. आणि यो आता समोर दिसतं यो श्रीलंकेचा फ्लॅग. सगळ्यांनाच माहिती आहे श्रीलंकेचा फ्लॅग. नाही तर आता बघू शकता या जुन्या तोफा आहे ना. समोर यो कचरा कसा बघायला बारा नाही वाटत ना. कुठेही झाला काही झाला, एवढ्या चांगल्या गोष्टी जुन्या काळातल्या ठेवल्यात ना, तिथं कचरा अराउंड मला 1 तास फिरवला या फोर्टमध्ये. 1 तास फिरायचे त्यांनी 1000 रुपये घेतले. म्हणजे 1000 रुपये म्हणजे आपले ते पकडा 250 रुपये, म्हणजे काहीच नाही. तर नक्की तुम्ही इथं आल्यावर 1000 रुपये देऊन, तो बोलते तू आपल्या इंडियाचाच वाटते ना, म्हणजे इंडियाचाच आहे. म्हणून त्यांनी मला 1000 रुपये केले. नाही तर बोलते आम्ही बोलते फॉरेनर म्हणजे असे गोरे शिट्टे इथले का त्यांच्याकडनं आम्ही $10 घेतो. $10 म्हणजे पकडा एक काही 2400-3000 रुपये तरी ते घेतात. आतमध्ये म्हणजे वॉकिंग स्ट्रीट एवढा भारी आहे. तुम्ही मला श्रीलंकेत नाही, वेगळ्याच कंट्रीमध्ये नक्कीच तुम्ही इथं आल्यावर बोलाल, कारण की मी स्वतः चालते आणि बघते मीच येडा झाले एवढा. आणि म्हणजे हा फोर्ट आतमध्ये इनसाईडमध्ये भारी. नक्की तुम्ही श्रीलंकेमध्ये गॅलेमध्ये या आणि गॅले फोर्टमध्ये या आतमध्ये, आणि नक्की व्हिजिट करा ही आतमध्ये येऊन सिटी कशी आहे काय, एकदम ओल्ड सिटी. नक्की व्हिजिट करा तुम्ही. तर आता मस्त काहीतरी खातो बघतो, जरासा इकडं तिकडे हिंडतो, खाऊन झाल्यावर जातो मग परत हॉटेलला, कारण की उद्या जायचं आहे आपल्याला दुसऱ्या डेस्टिनेशनला.